हाय एव्हरीवन, वेलकम टू जाधव फॅमिली ब्लॉग. आज करूयात व्हेज कोल्हापुरी. चला तर मग पाहूयात साहित्य. मी इथे काही बेसिक भाज्या घेतल्या आहेत, थोडे खडे मसाले, खोबरं, पनीर, लसूण, कांदा. आता पॅनमध्ये 2 पळी तेल घातलं आहे. त्यावर भाज्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत. भाज्या डायरेक्ट फोडणीला घालण्यापेक्षा थोड्या फ्राय करून घेतल्या ना, भाजीला छान चव येते. त्याच पॅनमध्ये 1 पळी तेल घालून त्यावर पनीर शॅलो फ्राय करून घेणार आहोत. थोडं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करून घेऊ. आता इथे आपण सगळे खडे मसाले फ्राय करून घेणार आहोत. मसाल्यांमध्ये जिरे, चक्रफूल, दालचिनी, धने, 1 लाल मिरची, 2 इलायची, काजू, खसखस आणि किसलेलं खोबरं हे छान फ्राय करून घेऊयात. छान खरपूस भाजल्यानंतर याचं वाटण वाटून घ्यायचं आहे. आता भाजीला फायनल फोडणी देऊयात. इथं पॅनमध्ये थोडं बटर, त्यामध्ये जिरे, 1 बॅडगी मिरची, तेजपत्ता, ठेचलेला लसूण हे छान फ्राय करून घेऊयात. बारीक चिरलेला कांदा फ्राय करून घेऊत. कांदा छान ब्राऊन झाला आहे. आता यामध्ये लाल तिखट घालूया. त्यानंतर वाटलेलं वाटण घालायचं आहे. छान मिक्स करून घेऊयात. आता इथे थोडं गरम पाणी घालणार आहोत आणि टोमॅटोची प्युरी देखील घालायची आहे. त्यानंतर छान ढवळून एक वाफ काढून घेऊयात. 1 चमचा अंबारी मसाला आणि 1 चमचा धनेपूड घालून मिक्स करून घेऊयात. मसाल्याला तेल सुटायला लागलं की यामध्ये फ्राय केलेल्या भाज्या घालायच्या आहेत आणि 1-2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. भाज्या छान शिजल्या की त्यामध्ये आपण पनीर घालणार आहोत. थोडंसं मीठ आणि पुन्हा 1 मिनिटभराची वाफ काढून घेऊयात. आता थोडा गरम मसाला, कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालून घेऊयात. आणि रेडी आहे झणझणीत व्हेज कोल्हापुरी. एन्जॉय.